कत्तलीच्या उंबरठ्यावरून तब्बल 7 जनावरांची सुरक्षित सुटका. पैठणच्या ढोरकीन शिवारात MIDC पोलिसांचा धाडसी छापा. आमचे ब्युरो चीफ यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार कत्तलखान्याची साखळी उद्ध्वस्त करत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या. सविस्तर माहिती अशी की पैठण तालुक्यातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. MIDC पैठणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांना ढोरकीन शिवारातील एका शेतात गोवंश जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती. मंगळवार रोजी मिळाली माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे यांनी विशेष पथक तयार केले आणि थेट ऑपरेशन गोवंश मोहीम राबवली. पोलिसांनी ढोरकीन शिवारातील इलियास अब्दुल शेख याच्या शेतात मंगळवारी धडक छापा टाकला. समोरचं दृश्य पाहून पोलीसही चक्रावले. तिथे कत्तलीच्या उद्देशाने तब्बल 7 गोवंश जनावरे अत्यंत क्रूरपणे बांधून ठेवण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ सर्व जनावरांची मृत्यूच्या दारातून सुटका केली. अंदाजे 2,25,000 रुपये किमतीचा हा गोवंश सुरक्षित स्थळी हलवण्यात आला असून मुख्य आरोपी इलियास शेख याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, तर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि DYSP सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत राहुल मोहतमल, ज्ञानेश्वर भवर, अमित घोडके, कृष्णा उगले यांच्यासह होमगार्डच्या जवानांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. MIDC पैठण पोलिसांच्या या सिंघम स्टाईल कारवाईमुळे अवैध कत्तल करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. RBM न्यूज महाराष्ट्रसाठी ब्युरो चीफ ऋषिकेश मुळे. पैठण छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या या धाडसी कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या पेजला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.